आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शनाया बेबी प्लीज फॉर या शांती. मोनिशा 2 मिनिटं दे आम्हाला. आम्ही तुला सगळं समजावून सांगतो. प्लीज 2 मिनिटं दे. हे बघ आम्हाला माहिती अक्षय आता जे काही बोलला त्याने तू शनाया तुम्ही दोघी हर्ट झाला. आय नो. आम्ही माफी मागतो. हात जोडतो आम्ही. मामा श्रेयस तू सांग ना. मोनिशा ती तुझं ऐकेल. मोनिशा आमची चूक आहे ग. आम्ही तुला सांगितलं नाही. माय बेबी इज गोइंग थ्रू टफ टाइम. त्याची मनस्थिती ठीक नाहीये. खूप डिस्टर्ब्ड आहे इमोशनली. ही इज नॉट ओके. बाकी सगळं एक्सप्लेन करू आम्ही नंतर सांगू तुला. पण आता आम्ही त्याला फोर्स नाही करू शकत की त्याने शनायाशी लग्न करायला पाहिजे म्हणून. प्लीज समजून घे. तू पण एक आई आहेस ना. हे बघ आम्ही तुला शब्द दिला. आम्ही आमचा शब्द कधी पडू देणार नाही. आणि ट्रस्ट मी अक्षय आहे ना तो पण आम्हाला खूप मान देतो. आमचा शब्द कधीच पडू देत नाही. ट्रस्ट मी. तुला कळतंय ना आम्ही काय बोलतोय. शनाया तुला कळतंय का. मनीषा हात जोडतो आम्ही. तू आमचं ऐक. शनाया बेबी तुझा विश्वास आहे की नाही या शांतीवर. मग प्लीज ऐक ना. आम्ही दिलेला शब्द पाळणार. आम्ही ना आंटी मामा काय होतंय. मामा काय होतंय. मामा या तुम्ही बसा. मनीषा त्या थांबतील. लेट मी एक्सप्लेन. तुम्ही शनाया त्रास करून घेऊ नका. मनीषा आय एम सॉरी. शनाया आय एम सॉरी बेबी. मामा प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. पाणी प्या प्लीज. शांत व्हा तुम्ही. इट्स ओके बेटा. आमच्या नशिबीत जर त्रास असेल तर तू तरी काय करणार अक्षय. जाऊ दे बेटा. आय विल हँडल इट. आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोडून दे. बेटा आम्हाला तुझ्या मनाचा खूप विचार आहे. आम्ही नाही तुला फोर्स करणार की आम्ही शब्द दिलाय मोनिशाला तू शनायाशी लग्न करावंच लागेल असं आम्ही नाही बोलणार. ओके. आम्हाला आमचा शब्द किती महत्वाचा आहे ते तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती. इट्स ओके. आम्ही दिलेला शब्द पडला तर काही हरकत नाही. इट्स ओके. नाही मामा मी तुमचा शब्द पडू देणार नाही. ट्रस्ट मी. म्हणजे बेटा मी लग्नाला तयार आहे मामा. खरंच. येस मामा. मोनिशा तू ऐकलं काय बोलतोय तो. आंटीला सांग. आंटीला काय 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 बोललास. आय एम सॉरी मोनिशा आंटी. पण मी प्रॉमिस करतो मी शनायाशीच लग्न करेन. सी आय टोल्ड यू ना. आम्ही म्हटलं ना तुला आमचा अक्षय आमचा शब्द कधीच पडू देणार नाही. सी शनाया मी या लग्नाला तयार आहे. हॅपी बेबी. एक मिनिट. आतापर्यंत मी काही बोललो नाही पण अक्षय तू खरंच मनापासून तयार आहेस. माझ्या इच्छेपेक्षा मम्माची इच्छा महत्वाची.
येस डॅड, मी या लग्नाला तयार आहे. अरविंद काय रे? थँक्यू बेबी, थँक्यू. एक्सक्यूज मी मामा. एक्सक्यूज मी आंटी. मोनिशा, शनाया बेबी, वेलकम टू द फैमिली. नाही नाही, ते आज गेल्यावर होऊन जाईल काम. गुड मॉर्निंग. मामा, तुम्ही कुठे बाहेर निघालात का? येस डार्लिंग. प्लीज डोंट टेल मी तुम्ही ऑफिसला येत आहेत. माय सन इज ॲब्सोल्युटली राईट. ऑफिसलाच येतोय आम्ही. अगं, आम्ही आता ऑफिसला नाही आलो ना तर आम्हाला वेळ लागेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला काम करायची सवय आहे. थँक्यू. हो मामा, आम्हाला कळतंय. पण मामा, तुम्हाला आता आराम करणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांचंही तेच म्हणणं आहे. तुम्ही ऑफिसला आलात की पुन्हा तेच स्ट्रेस अँड ऑल. एक मिनिट, आम्ही ऑफिसला नाही गेलो ना तर आम्हाला आणखीन स्ट्रेस होणार आहे. म्हणजे तुमचा आम्हा दोघांवर विश्वासच नाहीये. आम्ही सगळं नीट हँडल करू असं तुम्हाला वाटतच नाही ना? मामा प्लीज. श्रेयस, आम्हाला आमचीच काळजी वाटते. आम्ही लवकर बऱ्या व्हायला पाहिजे असं वाटतंय ना तुम्हा सगळ्यांना. मग आम्ही जर इथे घरात आराम करत राहिलो, बिछाण्यावरच बसून राहिलो तर आम्ही काय बऱ्या होणार नाही. मामा, नो मम्मा अँड ऑल. आम्ही ऑफिसला येणार आहोत, हे फायनल आहे. अरे वा, खुशखबर आहे. आता ताबडतोब सर्वांना इन्फॉर्म करायला हवंय की आपल्या मॅडम येत आहेत. ते पण ऑफिसला 7 दिवसानंतर. मॅडम, तुम्हाला सांगतो आपला स्टाफ खूप खुश होईल. एक काम करतो ना, 10 किलो पेड्यांची ऑर्डर्स देऊन टाकतो, है की नाही? पेढ्याने काय होणार आहे? मी तर म्हणतो ना की यशोधरा मॅडमचा सत्कारच करून टाका. काय संजयला? अहो काय सर, तुम्ही किती मस्त आयडिया दिली. एक काम करतो, आता ताबडतोब मी तयारीला लागतो. हा, थँक्यू. हा मॅडम, आलो. मामा, मला हे पटत नाही. तुम्हाला ऑफिस जॉईन करून बरं वाटणार असेल ना तर तुम्ही डेफिनेटली करा, पण असं घाईघाईत नाही. तुम्ही आरामात या. ओके? मी आणि श्रेयस आहोत ना. एक मिनिट, अक्षय, आमचा आई. नाही मामा, तो अगदी बरोबर बोलतोय. यू टू. येस ऑफकोर्स. चल चल लवकर. बॉयज, आय रिअली डोंट लाईक दिस. बाय. अरविंद, चल, आपल्याला देवळात जायचंय ना. आणि तू आराम कर, कळलं ना? ऑफिसला जायला निघाली. या. गेले सगळे? सगळे गेले. गॉड. सात दिवस आम्ही ऑफिसला गेलो नाहीये. 7 दिवस. गॉड. आजारपणाचं नाटक करतोय. कुणासाठी? तर आमच्या लाडक्या अक्षयसाठी. संजय, आमच्या लग्नात सुद्धा आम्ही मीटिंग्स अटेंड करत होतो. हे असं पहिल्यांदा घडतंय आमच्या आयुष्यात. आणि याला कारणीभूत ती टाउन मार्केट मुलगी. त्या टाउन मार्केट मुलीपायी आमचा अक्षय सगळं उधळून टाकायला निघाला होता. आम्ही एवढं मोठं जे अंपायर उभं केलंय ते काय त्या फालतू लोकांवर उधळण्यासाठी? पण अक्षयला कोण समजावणार? अगं ताई, ताई चिडू नको बरं. यात आपल्या अक्षयची काहीही चूक नाहीये, कळलं ना? सर्व चूक ना त्या डाऊन मार्केट मुलीची.
त्या मुलीमुळेच ना तुला आपल्याच घरामध्ये आजारी पडून राहण्याचं नाटक करावं लागते. जिवंत असताना पण तिच्यामुळे त्रास झाला आणि आता मेल्यानंतर सुद्धा आमची पाठ सोडत नाहीये ती. ताई थांब बरं, चिडू नको बरं. मनी मनी एकच द्यास, हा संजय यशोधराचाच दास. ताई हा 7 दिवसांचा जो काही लॉस आहे ना तो तू 7 मिनिटात भरून काढशील. तुझा आम्हाला ना शांती हवी. बरं ताई तुला कॉफी सांगू? हो सांग, पण जस्ट गो. हा संजय, संजय, गरम गरम कॉफी आणली, घे बरं. घे घे कॉफी घे. अरे हे तर रत्न पारखी आहेत. कळालं. या रत्न पारखींची माहिती तुला मिळाली म्हणून समज. हे रत्न पारखी कुठून आलेत, कोण आहेत, कशासाठी आलेत, यांचा बिझनेस काय आहे, ही सर्व माहिती पुढील 24 तासात तुझ्या समोर असेल. मग तर झालं ना. मैं रत्न पारखी मुंबईत. वा वा. माहिती काढतो. निघ. अरे हा म्हणजे पूर्ण वाचत होतो. रत्न पारखी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. व्हॉट इज दिस बिहेवियर? सर, हे ऑफिस आहे, तुमचं घर नाही. आणि पर्सनल कामांसाठी वेळ घालवलेला मला चालणार नाही. सॉरी मॅडम. आय डोंट वॉन्ट यू सॉरी. टेल मी, आपल्या ऑफिसचा स्टाफ किती आहे? 50. से इट लाऊड अँड क्लिअर. 50 मॅडम. 50 व्यक्तींनी जर दिवसाची 5 मिनिटं वाया घालवली तर ओव्हरऑल वर्किंग आवर्स मधून किती तास मायनस होतात? किती तास मायनस होतात? 4 तास. 4 तासांची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे माहिती? कोण बेअर करणार हा लॉस? सॉरी मॅडम, पुन्हा असं नाही होणार. पुन्हा असं झालंच तर तू या ऑफिसमध्ये परत दिसणार नाहीस. आय एम शुअर. अनुष्का, एक इम्पॉर्टंट मॅटर तुझ्याशी डिस्कस करायचं आहे. विल यू जॉइन मी? येस सर. गुड. आलेच. अँड यू ऑल, सगळ्यांनी आपापल्या कामावर लक्ष द्या, नाहीतर मला पर्सनली तुमच्याकडे लक्ष द्यावं लागेल. यू गॉट इट? येस मॅम. येस मॅम. काका, खरं सांगा, जमतंय ना मला हे सगळं? अरे ऑब्विसली. पण तुला
असंच वागावं लागणार आहे आता. आणि तुझ्या इमोशन्स आणि बिझनेस दोन्ही मिक्स नाही करायचं. तसंही तुझं रागवणं जरा करेक्टच होता. एनिवेज, आपण आता मुंबईमध्ये परत आलोय हे लोकांना कळायला हवं, राईट? पण ते कसं होईल? कम ऑन, सगळ्याची व्यवस्था मी केलेली आहे. आपल्या VIP सर्कल मधल्या सगळ्या लोकांना स्पेशल गिफ्ट्स विथ स्पेशल मेसेजेस अँड बुके पाठवायची व्यवस्था केली मी. नाईस. अँड आय इन्सिस्ट तू पर्सनली याच्यामध्ये लक्ष घालावंस. शुअर. आणि अजून एका स्पेशल व्यक्ती करता स्पेशल गिफ्ट विथ स्पेशल मेसेज पाठवायचा विचार करतोय मी. यस. स्पेशल गिफ्ट आणि मेसेज दोन्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतील. दॅट्स ग्रेट. ताई 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 तुला काय सांगू ताई, ते रत्न पारखी किती मोठे आहेत ते. बाबा 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 बाबा, अरे ताई किती तो पैसा, किती ती प्रॉपर्टी. माझं तर डोकंच फिरलं ताई. अगं ताई किती जमिनी आहेत माहितीये का, आणि प्रॉपर्टी पण तेवढीच, कारखाने पण तेवढेच, आणि त्यांचा व्यवसाय ना खूप असा पसरलाय. ताई त्यांच्या घरी पैशाची गंगा वाहते, पैशाची गंगा. हे तर बिझनेसचं झालं. कुटुंबाबद्दल काही माहिती मिळाली? आय मीन मुलं वगैरे? ताई आपलं नशीब उजळलं. त्यांना 2 मुली आहेत, त्या पण लग्नाच्या वयाच्या. लग्नाच्या 2 मुली आहेत? आपली जरा घाईच झाली नाही? म्हणजे अक्षयचं लग्न ठरवण्यात? आत्ता रत्नपारखींबद्दल जे काही तू सांगितलंयस त्याने असं दिसतंय की रत्नपारखी 10 मोनिशा विकत घेऊ शकतात. शनाया आणि अक्षयचं लग्न ठरवण्यात जरा घाईच झाली. आत्ता पश्चाताप होतोय. ताई पश्चाताप करायची काहीही गरज नाही. अरे नाही ठीक आहे, अक्षयचा चान्स हुकला, पण श्रेयसच्या बाबतीत आपण रत्न पारखीच्या एका मुलीचा विचार करू शकतो, हो की नाही? ब्रिलियंट. हे आमच्या डोक्यात कसं नाही आलं? ग्रेट. संजय, ताबडतोब अपॉइंटमेंट फिक्स कर त्यांच्यासोबत. हा ताई, पण ताई रत्न पारखींची अपॉइंटमेंट मिळाली नाही तर? म्हणजे ते कसे मोठे बिझनेसमॅन आहेत ना, आणि खूप बिझी असतात. मग आपण काही रिकाम टेकड्या? मिस्टर संजय, विसरू नकोस, अजूनही या शहरावर आमचं यशोधरा सरनाईकचं राज्य आहे. ते आत्ता आले आहेत. सो त्यांना म्हणावं दी यशोधरा सरनाईकला भेटायचंय. ओके? उठा आणि अपॉइंटमेंट फिक्स करा. हो मी आपण ओट. सॉरी हा ताई, चुकून बोललो मी लगेच अपॉइंटमेंट फिक्स करतो. ताई आलोच. हा मिस्टर रत्न पारखी, hope to see you soon.
तुमच्याकडची फुलं मला नेहमीच आवडतात. खूप छान कलेक्शन. थँक्यू. एक्सक्यूज मी. हाय, आपण याआधी कुठे भेटलोय का? मला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आपण हा कुठेतरी भेटलोय. राईट, पण कुठे भेटलोय मला आठवत. रॉंग. खूप जुनी ट्रिक झाली असं नाही का वाटत? काहीतरी नवीन ट्राय करा. नाही नाही नाही, ट्रिक म्हणून नाही, जेन्युअनली मला असं वाटत होतं की कुठेतरी भेटलोय आपण, बट कुठे आठवत नव्हतं. मिस कविता, व्हाईट लिलीजचे ते 15 बुके सेम ॲड्रेसवर पाठवा. हो. थँक्यू. हो, थँक्यू. कोण आहे त्या? तुम्ही यांना ओळखलं नाहीत का? नाही. खूप मोठे बिझनेसमॅन रत्न पारखे साहेब, त्यांची मुलगी. ओके. नाही नाही, ही ती मुलगी असूच शकत नाही. पण मग मी हिला आधी कधीतरी भेटलोय असं का वाटतंय? काका, आपलं काम झालंय. रत्न पारखी अजून कॉल कसा आला नाही त्यांचा? त्यांची अपॉइंटमेंट मिळायलाच हवी. मॅडम, आत येऊ का? घे ना पटकन. मिळाली अपॉइंटमेंट? किती वाजता निघायचंय? काय विचारते संजय? अरे असं काय करतोयस? काय भूत बी पाहिलं का बाहेर? मॅडम, मी रत्न पारखेंना फोन केला होता. पण ते म्हणाले कॉल बॅक करतो म्हणून, पण अजून त्यांचा फोन नाही आला. हो संजय, फोन कुठे? चेक कर. रत्न पारखींनाच फोन केला होतास की कुठल्या तरी फालतू माणसाशी गप्पा मारतोयस इतका वेळ? नाही नाही मॅडम, तुमची शपथ मॅडम. सॉरी, म्हणजे या फोनची शपथ मॅडम. मी त्यांना फोन केला होता आणि हा फोन आहे ना असं समोर घेऊनच बसलो होतो. पण त्यांचा फोन काय, साधा मेसेज पण नाही आला. आम्हाला यशोधरा सरनाईकला भेटायचं नाहीये त्यांना? आम्हाला अपॉइंटमेंट नाही मिळत आहे? नाही नाही संजय, तू काहीतरी घोळ घातलास. तू नेहमीसारखा घोळ नाही ना घातलास. तू पुन्हा एकदा फोन चेक कर. चेक कर फोन, नक्की त्यांना फोन केलास का? सर. हां, येस. या शहरातला बिझनेस टायकून यशोधरा सरनाईक यांना आपली अपॉइंटमेंट हवी. अच्छा, त्यांना जरा होल्डवरती ठेवा, मी कळवतो. ओके सर. मग द्यायची का अपॉइंटमेंट यशोधरा मॅडम ना? येस येस, ऑफकोर्स. पण त्याआधी आपलं गिफ्ट आणि मेसेज दोन्ही जरा तिच्यापर्यंत पोहोचू देत. तुम्हीच म्हणता ना काका, एखाद्याला जर खाली पाडायचं असेल तर त्याला आधी खूप उंचावर न्यायचं. अँड आय एम शुअर आपलं गिफ्ट आणि मेसेज बघून यशोधरा सरनाईकचे हात आभाळाला लागतीलच. आणि तेव्हाच तिच्या पायाखालची जमीन काढून घेण्यात खूप मज्जा येईल. अहो, मी त्यांच्या पीएशी बोलणं झालंय माझं. त्यांच्या पीएशी. आता इथे उभं राहू नकोस. आमचा तुझ्यावर विश्वास नाही. बाहेर जा आणि पुन्हा एकदा त्यांना फोन कर आणि अपॉइंटमेंट फिक्स कर. आय वॉन्ट द अपॉइंटमेंट, नथिंग डुईंग. हो, लगेच करतो फोन. युजलेस. हे रत्न पारखी कोण आहेत आणि का भेटायचं त्यांना? कोण आहेत म्हणजे बेटा? अरे, वन ऑफ द बिगेस्ट टायकून. आपल्या बिझनेस एक्सपान्शनसाठी त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. नाही, पण अपॉइंटमेंट मिळत नाहीये तर मग आपण त्यांना कॉल नको करायला परत. श्रेयस, आपण आपली किंमत का कमी करून घ्यायची? त्यांचा कॉल येऊ दे. त्यांचा कॉल आला तर बघू, करू पुन्हा कॉल. ऍक्च्युअली हा, पण कोणी पाठवलंय? मॅडम, रत्न पारखे साहेबांनी पाठवलंय. रत्न पारखे? रिअली?
थँक्यू. आपण याआधी कुठे भेटलोय का? खूप जुनी ट्रिक झाली असं नाही का वाटत? कोण आहे त्या? खूप मोठे बिझनेसमॅन रत्ना पारखी साहेब, त्यांची मुलगी. हा बुके मी आता फ्लोरिस्ट कडे गेलो होतो, तिथे त्या मुलीने हा बुके विकत घेतला. राईट 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 राईट. त्या फ्लोरिस्टने मला सांगितलं की ती रत्ना पारखींची मुलगी आहे म्हणून. ती रत्न पारखींची मुलगी? या आय थिंक सो. रिअली? म्हणजे आम्ही काही फार बोललो नाही, थोडंफार बोललो, असं जनरल काही ओळख झाली नाही फार. कशी आहे मुलगी? कशी आहे कळण्या इतपत बोलणं झालं नाही, बट एकंदर ऍटिट्यूड आहे तिला असं वाटलं मला. कम ऑन श्रेयस, इतक्या मोठ्या टायकूनची मुलगी आहे, ऍटिट्यूड बाय डिफॉल्ट असणार. या लवली. आता तर अपॉइंटमेंट मिळाल्याच आहे, पण अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर जेव्हा आम्ही जाऊ तू आमच्या सोबत येणार आहेस. ओके ओके. तुम्ही खूप एक्साइटेड दिसताय त्यांना भेटायसाठी. काही डील वगैरे क्रॅक करणार आहोत का आपण त्यांच्याशी? एक्साइटेड तर आहोत आम्ही. आणि येस, भेट तर होऊ दे, डीलही क्रॅक करू. काय सगळी कामं अगदी पटापट होत आहेत. काही स्पेशल प्लॅन? स्पेशल व्यक्तींसाठी स्पेशल प्लॅन. हो हो. आपले गिफ्ट्स आणि बुके त्यांच्यापर्यंत पोहोचले असतीलच, आणि आभाळ अगदी 2 बोटं उरलं असणार आता त्यांना. मग तुझ्या डोक्यात काय आहे? एखाद्याच्या पाया खालून त्याची जमीन काढून घेतल्यावर कसं वाटतं हे जरा त्या यशोधराला पण आता कळू देत. तिच्यामुळे माझ्या कुटुंबावर केवढं मोठं संकट ओढावलं. मरता मरता वाचलो आम्ही. ताई चला आपण चहा घेऊया. इच्छा नाहीये श्राव माझी, घ्या ना तुम्ही. ताई प्लीज ऐक ना, चल ना. हे बघ, तू नाही आलीस तर आम्ही कोणीच चहा नाही घेणार. आई बाबांसाठी तरी चल ना. आलेच मी. दादा आपण चहा घेऊया, या ना प्लीज. चहा नको, मी पेट्रोल भरून येतो. पेट्रोल पंप जवळच आहे आणि हवा पण चेक करायची. बरं बरं ठीक आहे, पण लवकर या प्लीज. इथल्या किती छान आठवणी आहेत ना आपल्या. कधी बाहेर जाताना, गावी जाताना आपण इथे थांबायचोच. इथली चहा आणि खारी तुम्हाला किती आवडायची ना. पण इथे हे असं यायला लागेल असं कधी वाटलं नव्हतं. आणि त्यातून पुन्हा या शहरात कधीच परत यायचं नाही. म्हणजे सगळं शेवटचं, ही आठवणी सुद्धा. हे सगळं शेवटचं जरी असलं तरी या आठवणी आपल्या बरोबर कायम असणार आहे. आपलं घर, या आठवणी, ही आपली पाठ नाही सोडणार. खरं तर तुम्हा सगळ्यांची माफी मी कशी मागू मला नाही कळत आहे. आता आपल्यावर ही जी वेळ आली आहे ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे आली आहे. श्राऊ अगं, तुला किती वेळा सांगितलं असं नाही बोलायचं म्हणून. जे काही घडलं त्याला तू एकटी जबाबदार नाहीयेस. माणसाकडून असंख्य चुका होतात. काही चुकांना माफ केलं जातं तर काहींची शिक्षा दिली जाते. पण आपल्या बरोबर जे काही घडलंय ना ते सगळं मर्यादेच्या पलीकडचं आहे. आणि या सगळ्याला फक्त ती यशोधरा सरनाईक जबाबदार आहे.